नगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत आणि आता महायुतीवरील गंभीर आरोप समोर येत आहेत. सामनामधील माहितीप्रमाणे फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे प्रत्येक नगरपालिकेसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचं बजेट तयार ठेवत आहेत. मोठा सवाल असा की हा पैसा येतो कुठून? कारण हा पैसा ना नागपूर, सातारा किंवा बारामतीच्या शेतीतून येतो. सामनाचं स्पष्ट विधान आहे की हा पैसा लुटीतून आणि भ्रष्टाचारातून मिळवला जातो. सामनानुसार महसूल खाते, नगरविकास खाते आणि अर्थ खाते या तिन्ही महत्त्वाच्या खात्यांमध्ये मालच माल आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी हाच माल वापरला जातो. त्याचबरोबर भाजपच्या पदाधिकाऱ्यावर निलेश राणेंनी टाकलेल्या छाप्यावरही सामना कौतुक करतं आणि म्हणतं की हे काम तर निवडणूक आयोगाने करायला हवं होतं. मुंबई आणि ठाण्यातील कोट्यवधींची कामे कागदावरच झाल्याचा आरोपही सामनातून केला गेलाय. 2 लाख कोटींची कामे प्रत्यक्षात दिसलीच नाही आणि हेच पैसे निवडणूक खर्चात फिरत असल्याचं निरीक्षण मांडले. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरही टीका करण्यात आली आहे. त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी लक्ष्मी येईल असं सांगितल्याचा आरोप आहे आणि मतदारांना पैशांनी विकत घेण्याची भाषा करणारा मंत्री कॅबिनेटमध्ये बसलेला आहे असे प्रश्न सामनाने गंभीरपणे उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोग मात्र शांत असल्याचंही सांगितलं गेलं. सामनाचा शेवटचा सवाल असा, महाराष्ट्राचं राजकारण सत्तेपासून पैशाकडे आणि पैशापासून पुन्हा सत्तेकडे जाणाऱ्या चक्रात अडकलंय. तर यावर कारवाई कोण करणार आणि महाराष्ट्र रोज बदनाम होत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर आमच्या इंडिया लीडर या पेजला फॉलो करायला विसरू नका.